बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महिलांच्या खात्यात 1,500 तिसरा हप्ता जमा या संदर्भात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. योजनेतील महत्त्वपूर्ण बदल आणि योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय जाणून घ्यायचे असेल तर सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. चला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. तर या ठिकाणी पाहू शकता तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत. 25 तारखेपासून 25 सप्टेंबरपासून महिलांना तिसरा जो हप्ता आहे 4,500 रुपयाचा 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. DBTच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटला टाकण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे हे 4,500 रुपये त्याच महिलांना मिळालेले आहेत ज्यांनी 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला आहे. 24 ऑगस्टपर्यंत त्यांचा फॉर्म मंजूर आहे. अशाच महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 1,500 रुपये अशा प्रकारे 4,500 रुपये मिळालेले आहेत. ही सुरुवात झालेली आहे तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 25 सप्टेंबरपासून. आदिती तटकरे मॅडमनं लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे 29 तारखेपर्यंत महिलांना मिळणार आहेत असं सांगलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं. तर लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो 100% 29 तारखेला सर्व राज्यातील महिलांना मिळणार आहे. पण अगोदरच पैसे आलेले आहेत 4,500 रुपये महिलांना आणि आता 1,500 खात्यात जमा या संदर्भातही मोठी अपडेट आहे. आता पहा, ज्या महिलांना अगोदर 4,500 रुपये आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर इथं पाहू शकता हे जे अकाउंटला पैसे आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा रेफरन्स ID आहे आणि इथं त्यांनी दिलेलं आहे फॉर डिटेल्स कॉल अस ॲट या नंबरवरती त्यांना कॉल करायचा आहे. जर काही तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर इथं पाहू शकता 88 00 68 80 06 यावरती देखील तुम्ही कॉल करू शकता. हा मेसेजमध्येच नंबर दिलेला आहे 88 06 68 80 06 यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. फॉर डिटेल अस या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी. अधिक माहिती तुम्हाला काही जाणून घ्यायची असेल, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे. पोर्टलवरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांनी काय करायचं आहे तर तुमचं सर्वात अगोदर आधार कार्ड बँक अकाउंटचे सीडिंग आहे का चेक करायचं आहे. आधार कार्ड बँक अकाउंटचे सीडिंग असेल, ॲक्टिव्ह असेल तर तुमचं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे आणि ते जर ॲक्टिव्ह असेल तर 100% पैसे येतील. पण इनॅक्टिव्ह असेल तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाही. त्यासाठी अगोदर ते इनॅक्टिव्हचं ॲक्टिव्ह करून घेणे गरजेचं आहे. तुम्ही बँकेत जाऊन देखील अर्ज करू शकता आधार कार्ड सीडिंग करण्यासाठी. 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना 1,500चा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील त्यांना मिळणार आहेत. पण ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची सूचना, 30 तारीख अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. अर्ज करून घ्या. आणखीन काही तारीख वाढलेली नाही, खूप कमी दिवस राहिलेले आहेत. ज्या लेडीजचे अर्ज राहिलेले आहेत, जे माझ्या महिला भगिनींचे अर्ज राहिलेले आहेत त्यांनी 30 सप्टेंबरच्या आतमध्ये अर्ज करून घ्यायचे आहेत आणि 25 सप्टेंबरपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहे अशा अर्जांची छाननी होऊन त्यांना आता पैसे मिळणार आहेत. पुन्हा आता 30 सप्टेंबर म्हणजे 25 सप्टेंबर नंतर ज्या महिला अर्ज करतील 30 तारखेपर्यंत त्यांना पुन्हा सर्वात मोठी बातमी असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे. पुन्हा एकदा महिलांना 4,500 रुपये अकाउंटला येऊ शकतात. त्या संदर्भात आणखीन काही ऑफिशियल स्पष्टीकरण आलेलं नाही. म्हणजेच या ठिकाणी पहा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे ज्याप्रमाणे महिलांना मिळालेले आहेत त्याचप्रमाणे दिवाळीचे 2 हप्ते देखील एकत्र येणार आहेत. त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता असणार आहे आणि आता ज्या महिला 25 तारखेनंतर अर्ज करतील त्यांना देखील 3 हप्ते एकत्र येऊ शकतात. पण स्पष्टीकरण आणखीन आलेलं नाही. नियमानुसार 3 हप्ते त्यांना देखील मिळालेच पाहिजेत, पुढचे 2 हप्ते आणि हा सप्टेंबरचा हप्ता. तर पुन्हा एकदा महिलांच्या अकाउंटला 4,500 रुपये क्रेडिट होऊ शकतात. आणखीन ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे GR आलेला नाही, पण लवकरच हा शासन निर्णय येईल आणि त्यानुसार महिलांच्या अकाउंटला 4,500 रुपये पुन्हा एकदा क्रेडिट करण्यात येतील. परंतु आता 4,500
लांबची गोष्ट आहे. आता आपण तिसऱ्या हप्त्याची माहिती पाहत आहोत. तर तिसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी पहा 1,500 रुपये हा हप्ता असणार आहे. तिसऱ्या हप्त्याची रक्कम तुम्हाला 1,500 देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडमने देखील वारंवार स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही आत्तापर्यंत सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली देशातील पहिलीच योजना आहे आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे आणि आणखीन मिळत आहे. ज्या महिलांना मिळालेला नाही त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना, त्यांच्यासाठी या ठिकाणी पहा शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत आणि शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम देखील घेण्यात येत आहेत. कुटुंब भेट अभियान राबवण्यात येत आहे. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते भेट देणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत का, म्हणजे 2 हप्ते आलेले आहेत का, 1,500चे 3,000 रुपये किंवा आता ज्यावेळेस 4,500 आले असतील तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे की 4,500 रुपये आलेले आहेत. 4,500चा अकाउंटला जो हप्ता आहे तो महिलांच्या जवळपास सर्व जमा झालेला आहे. पण ज्यांना आलेला नाही, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, त्यांनी सर्वात अगोदर आधार कार्ड, बँक अकाउंटची सीडिंग आहे का हे चेक करायचं आहे. ॲक्टिव्ह आहे का त्यांचं आधार कार्ड, बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे. तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत ते येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला बँक अकाउंटच्या माध्यमातून नाही तर आधारच्या माध्यमातून येणार आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे येणार असल्यामुळे तुम्ही दुसऱ्या बँकेचा जरी अकाउंट नंबर दिला असला आणि तुमच्या बँकेला आधार कार्ड, दुसऱ्याच बँकेला आधार कार्ड सेडिंग असलं तर त्या अकाउंटला तुमच्या पैसे येतील, ना की तुम्ही फॉर्ममध्ये दिलेल्या बँक अकाउंटला. कारण हे पैसे बँक अकाउंटशी न येता, कनेक्ट न होता ते आधारच्या माध्यमातून पैसे येणार आहेत. आधारला जी बँक लिंक असणार आहे त्याच बँकेला हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड, बँक अकाउंटची सीडिंग असणं गरजेचं आहे. तर चला चेक करा तुमचं अकाउंट सीडिंग आहे का आधार कार्डशी. इतर योजनेचा देखील शासनाच्या इतर योजनेचा देखील पहा महिलांना लाभ आता मिळत आहे. त्यामध्ये 24 तारखेला 6,800 रुपये DBT अंतर्गत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना मिळालेले आहेत. हे देखील सरकारी योजनांचेच पैसे आहेत. पण आता या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकत नाहीत नियमानुसार पहा, कारण हिने सरकारी म्हणजे सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या माध्यमातून 1,500पेक्षा जास्त रकमेचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे. जर यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल तर मात्र त्यांना पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे. आणि जरी समजा पैसे आले तरी पण सरकार हे पैसे नोटीसच्या माध्यमातून रिटर्न करण्यात येणार आहे अशी माहिती सांगितलेली आहे. पण बऱ्याच अशा लेडीज आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. जरी त्या इतर शासकीय योजनांचा फायदा घेत असतील तरी पण त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. पण असं करू नका, तुम्हालाच पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर खरंच पात्र असाल योजनेसाठी तर नक्की अप्लाय करा. खरंच जर पात्र असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकत नाही. 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेली आहे. आणि आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत. तर हे 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. तुमच्या अकाउंटला हे पैसे कधी पण पडू शकतात 29 तारखेपर्यंत. आत्तापर्यंत कुणालाच हे पैसे आलेले नाहीत. फक्त 4,500 रुपये महिलांना मिळालेले आहेत. मला तरी 1,500चा तिसरा हप्ता मिळालेला नाही. तुम्हाला आलेला आहे का हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. हे तर जे 1,500 आहे, तुम्ही ज्या 1,500ची वाट पाहत आहात ते 1,500 तुम्हाला नक्कीच 29 तारखेपर्यंत मिळून जातील. आणि जर मिळाले नाही तर काय करायचं आहे तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हे पैसे जसे पडतील, ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये अकाउंटला पडल्या तुम्हाला पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यास मिळालेला आहे. त्याचप्रमाणे 1,500 रुपये जसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत भेटू. धन्यवाद. लाडकी बहीणच्या नवीन अपडेटसह.